नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर ब्रेकिंग न्यूज आहे बघा, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट, पगारवाढ थकबाकी 2 हप्त्यामध्ये मिळणार 34,000 रुपयापर्यंत खात्यात येणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बिग ब्रेकिंग काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट, पगारवाढ थकबाकी 2 हप्त्यामध्ये मिळणार 34,000 रुपयापर्यंत खात्यात येणार। बघा, या ठिकाणी एम्प्लॉई बेनिफिट काय आहे। हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, या वर्षात त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे। नवीन देयक आयोगाने वेतन श्रेणी वाढीचे आदेश या ठिकाणी जारी केले आहेत। राज्य सरकारने नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे आणि वित्त विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून कर्मचाऱ्यांनाही थकबाकी मिळणार आहे। सरकारने नव्या वर्षापासून नियोजन अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे। या कर्मचाऱ्यांना 2 हप्त्यामध्ये थकबाकी दिली जाईल। नव्या देयक आयोगा अंतर्गत वेतन श्रेणीत महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आला आहे। बघा, या ठिकाणी वेतन श्रेणीतील या वाढीचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे। रोजगार अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन श्रेणी सुधारणा झाली आहे आणि चांगली बातमी घेऊन वित्त विभागाने वेतन श्रेणी वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे। या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सामाजिक लाभ या ठिकाणी मिळणार आहे। नोकरदार अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे। नवीन वर्षामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुबत्ता येण्याची शक्यता अधिक आहे। या नव्या वेतन श्रेणीत वाढ करण्याचा हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आहे। या नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। बघा, पगारात मोठी वाढ, नव्या वेतन आयोगाच्या वाढीसह पगारात मोठी वाढ होणार आहे। मजूर वेतन श्रेणी 6,500 ते 10,500 रुपयाऐवजी 8,000 ते 13,500 रुपये असेल। बघा, नवीन वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले भत्ते या ठिकाणी मिळणार आहेत। त्यांच्या वेतन वाढीच्या या समर्थामुळे कर्मचाऱ्यांची स्वतःची वकिली वाढली आहे। कर्मचाऱ्यांना पात्र वेतन दिले जाईल याची सरकारने खात्री केली आहे। नवीन वेतन आयोगाअंतर्गत स्थानिक पातळीवरील वाद मिटवले जातील आणि मजूर वेतन श्रेणीत वाढ करून जनरल भविष्यात चांगल्या दिशेने पावले उचलतील। बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे। या ठिकाणी पहा, सरकारने नव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक समृद्धीला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। 6व्या वेतन श्रेणीसाठी पे बँड स्तर निश्चित केला आहे आणि 7व्या वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांना वाढी व वेतनाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। वित्त विभागाच्या सूचनेनुसार पे बँड स्तर 9,300 वरून या ठिकाणी 34,800 पर्यंत वाढवण्यात आला आहे। पे बँड लेवल 2 मध्ये ग्रेड पे हे 4,800 रुपये वाढवून 9,300 ते 34,800 रुपये करण्यात आला आहे। 6व्या वेतन श्रेणीसाठी नवीन पे बँड स्तर निश्चित करण्यात आले आहेत। कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे हे 5,400 झाल्यावर त्यांना फायदा होईल। बघा, वेतन श्रेणीतील या वाढीमुळे प्रत्येकांची या ठिकाणी वाढ होईल। पे बँड लेवल 2 मधील कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी 9,300 ते 34,800 रुपये असेल। आदेशानुसार या ठिकाणी नवीन वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांचे समाधान होणार आहे। वित्त विभागाचा आदेश नवीन पे बँड स्तर स्थापित करतो। बघा, या ठिकाणी कर्मचारी नवीन वेतन आयोग 2 हप्त्यामध्ये रक्कम भरणे, कर्मचाऱ्यांना 2 हप्त्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे आणि 1 मार्च 2007 पासून 15 नोव्हेंबर 2017 रोजी लागू होतील। बघा, झारखंड सरकारने हायकोर्ट आणि ॲडव्होकेट जनरल यांच्या आदेशाचे पालन केले आहे। नियोजन अधिकाऱ्याच्या वेतन श्रेणीत उलथापालट झाली आहे। परिस्थितीनुसार दुरुस्तीचे आदेश जतन करण्यात आले आहेत आणि वित्त विभागाने पगारवाढीची अधिसूचना जारी केली आहे। 3,000 ते 5,000 रुपयांच्या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी होणार आहे। सरकारी नोकऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन पातळीसह सन्मानित करतील आणि या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या उन्नतीला चालना मिळणार आहे। समृद्धीसाठी आर्थिक पाठबळ बळकट केले जात आहे आणि अधिसूचनेमुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान चांगले राहणे अपेक्षित आहे। बघा,
एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट, पगारवाढ थकबाकी 2 हप्त्यामध्ये मिळणार, 34,000 रुपयापर्यंत खात्यात येणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।